कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, GNVST म्हणजे जवाहर नवोदय विद्यालयाची जी एंट्रन्स एक्झाम आहे, जी इयत्ता 6वी साठी घेतली जाते, तर त्याच्यामधील गणितामधील संख्या आणि संख्या पद्धतीचा स्वाध्याय 1.1 आपला सॉल्व्ह करून झाला आहे. हा आपण स्वाध्याय घेतोय 1.2. तर नवनीत पुस्तकामधील हा स्वाध्याय 1.2 आपण चालू करतोय. पहिला प्रश्न बघा. स्वाध्याय 1.2 आणि दोन्ही लँग्वेजमध्ये असेल, मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये असेल. कोणत्याही मिडियमच्या मुलाला काहीच अडचण येणार नाही. इंग्लिश मिडियम असो किंवा मराठी माध्यम असो, दोन्ही ही विद्यार्थ्यांना सहज सुटतील. तर पहिला प्रश्न बघा. 17, 8, 21, 13, 41, 2, 27, 31, 51 या संख्यापैकी मूळ संख्यांची बेरीज आहे. बघा, द सम ऑफ प्राईम नंबर्स फ्रॉम द नंबर्स. प्राईम नंबरचे ऍडिशन करायचे. मग प्राईम नंबर बघा, 17 आहे का? येस आहे. 8 आहे का? नाही. 21 आहे का? नाही. 13 आहे. 41 आहे. 2 आहे. 27 नाही. 31 आहे. 51 नाही. तर जे नंबर आहेत, जे येस म्हणून टिक मार्क केले, तर त्यांचे आपल्याला ऍडिशन करायचे. बघा, 17 प्लस 13 प्लस 41 प्लस 2 प्लस 31 ह्या सगळ्यांची ऍडिशन करून घेऊया. बघा, 7 आणि 3 10 आणि 1 11, 11 2 13 अधिक 1 14, हातचा आला 1, 3 आणि 4, 3 आणि 1 4, 4 आणि 4 8, 9 10, 104 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. ऑप्शन सी हे आपल्या प्रश्नाचे उत्तर असेल. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 2 बघा. पुढील पैकी कोणते विधान बरोबर आहे? विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट? तर 0 ही विषम संख्या आहे. बघा, 0 ही विषम संख्या नाही. कधी पण लक्षात घ्या की जे सम किंवा विषम जे आहे ते कशात आहे? तर ते आहे नैसर्गिक संख्यामध्ये. सम विषम आपण कशात बघतो? नैसर्गिक संख्यामध्ये. आणि नैसर्गिक संख्या म्हणजेच आपण म्हणू शकतो नॅचरल नंबर. तर जे नॅचरल नंबर आहेत ते कुठून चालू होतात? 1 पासून. जे 1 पासून चालू होतात तिथंच आपण हे क्लासिफिकेशन बघतो की सम आहे का विषम आहे. 0 हे नैसर्गिक संख्यामध्ये नाही, त्याच्यामुळे 0 ही संख्या विषमही नाही, समही नाही आणि मूळही नाही. तर 0 ही संख्या विषम संख्याही नाही, समसंख्याही नाही. 0 इज नायदर ऑड नॉर इव्हन नंबर. ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आता पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 3. 3 ची दर्शनी किंमत आणि 36,890 या संख्येतील 3 ची स्थानिक किंमत यातील फरक काढा. आता फाइंड द डिफरन्स बिटवीन द फेस व्हॅल्यू ऑफ 3 अँड प्लेस व्हॅल्यू ऑफ 3 इन द नंबर 36,890. आता ह्याच्यातला प्लेस व्हॅल्यू म्हणजे स्थानिक किंमत. स्थानिक किंमत किती आली? तर काय करायचं असतं? हे जे 3 आहे, 3 लिहायचं आणि पुढे किती अंक आहेत? 4. 4 या अंकासाठी 0 लिहून टाकायचं. तर ही झाली प्लेस व्हॅल्यू. आता फेस व्हॅल्यू किती आहे याची? फेस मध्ये किती दिसतंय? 3. तर 3च घ्यायचं आणि यांची करायची वजाबाकी. फरक काढायचा आहे, डिफरन्स काढायचा आहे, म्हणजे आपल्याला करायची याची वजाबाकी. तर ती वजाबाकी किती आली बघा. 10 तून 3 गेलं 9 आलं. सॉरी 7 आलं. किती आलं? 9 9 9 आणि 2 299 29,997. ऑप्शन बी आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. आता पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 4. 33 आणि 99 यांच्या बाबतीत पुढील पैकी काय खरे आहे? तर बघा, दोन्ही मूळ संख्या आहेत. तर बघा, 33 ह्या संख्येला 3 ने पण भाग जातो आणि 11 ने पण भाग जातो. म्हणजे 33 कसली संख्या आहे? 33 आहे संयुक्त संख्या. मूळ आहे का? तर मूळ संख्या नाही. दोन्ही मूळ संख्या नाहीत. 97 ही फक्त मूळ आहे. ही संयुक्त संख्या आहे आणि ही मूळ संख्या आहे. तर दोन्ही मूळ संख्या आहेत. बोथ आर प्राईम नंबर. हे विधान कसं आहे? हे विधान चुकीचं आहे. दोन्ही सहमूळ संख्या आहेत. तर हे चेक करूया आपण, सहमूळ आहेत का. पुढे बघा, बोथ आर मल्टिपल्स ऑफ 11. दोन्ही 11ची गुणिते आहेत. 11 ने दोन्हीला भाग जातो का? तर 33 ला जातो, 97 ला जात नाही. म्हणून हे विधान चुकी आहे. दोन्ही समसंख्या आहेत. दोन्ही समसंख्या दिसत आहेत का तुम्हाला? तर ते पण चूक आहे. तर उत्तर काय येईल? दोन्ही सहमूळ संख्या आहेत. आता सहमूळ संख्या म्हणजे काय? की 33 ला कशा कशाने भाग जातो? 1 ने जातो. बघा, 33 चे फॅक्टर लिहितो मी. 1 ने भाग जातो 33 ला, 3 ने जातो, 11 ने जातो आणि 33 ने जातो. 97 ला कशाने भाग जातो? 1 ने जातो आणि 97 ने जातो. तर सहमूळ संख्या म्हणजे काय? दोघांचे कॉमन फॅक्टर काय आला पाहिजे? तो कॉमन फॅक्टर 1 आला पाहिजे. तर को प्राईम नंबर मध्ये कॉमन फॅक्टर हा फक्त 1 असतो. तर इथं 1 सोडून 3 11 33
वरती काय 3 11 33 आणि खाली 97 कॉमन आहे का? काय काहीच कॉमन नाही. त्याच्यामुळं याचं उत्तर काय येतंय? ह्या दोन्ही सहमूळ संख्या आहेत. ऑप्शन बी आपल्या प्रश्नाचे उत्तर असेल. पुढील प्रश्न बघा. पुढीलपैकी कोणत्या अंकाची दर्शनी व स्थानिक किंमत एखाद्या संख्यामध्ये नेहमीच सारखी असते? द फेस व्हॅल्यू अँड प्लेस व्हॅल्यू. प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू कोणाची सेम असते? तर ती असते युनिट प्लेसच्या डिजिटची, किंवा युनिट प्लेसच्या डिजिटची फेस आणि प्लेस व्हॅल्यू सेम असते. और कोणाची असती? झिरोची. आता झिरो तुम्ही असं लिहिलं 20,512, ठीक आहे. तर ह्या झिरोची प्लेस व्हॅल्यू काय आली? प्लेस व्हॅल्यू ही 0 0 0 0, 4 वेळा 0 लिहिलं तर त्याचा अर्थ झिरोच असतो. आणि फेस व्हॅल्यू काय आली? फेस व्हॅल्यू पण झिरोच आली. म्हणजे दोन्ही केसमध्ये फेस आणि प्लेस व्हॅल्यू झिरो कधी असू शकते? ज्यावेळेस तो झिरो असेल किंवा युनिट प्लेसला डिजिट असेल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 6 बघूया. क्वेश्चन नंबर 6. 4 5 0 आणि 3 या अंकांपासून बनणारी सर्वात लहान 5 अंकी संख्या कोणती? तर अंक पुनरावृत्त होऊ शकतात. व्हॉट इज द स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर? स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर आपल्याला काढायचा आहे. डिजिट्स कॅन बी रिपीटेड फॉर्म युजिंग द डिजिट्स 4 5 0 and 3. तर 4 5 0 आणि 3 हे अंक वापरून सर्वात लहान 5 अंकी संख्या बनवायची. कशी बनवायची बघा. एक तर तुम्ही ऑप्शन चेक करू शकता. ऑप्शन मध्ये सगळ्यात लहान संख्या कोणती दिसते ते आपलं उत्तर असेल. आणि दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये 4 5 0 आणि 3 हे अंक पाहिजेत. 4 आहे, 5 आहे, 0 आहे, 3 आहे, हे अंक आहेत. पण 30,450 पेक्षा 30,045 ही संख्या लहान दिसते मला. तुम्ही चेक करू शकता. तर ऑप्शन बी हे आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. 2014च्या नवोदयचा जो पेपर होता त्यामधील हा प्रश्न आहे. आणि आजच्या लेक्चरचा हा शेवटचा प्रश्न. तर ही व्हिडिओ सिरीज तुम्हाला कशी वाटते हे कमेंट सेक्शन मध्ये सांगा. तुम्ही कोणत्या शाळेतून कोणत्या गावातून हा व्हिडिओ पाहताय हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. तर चला बघूया शेवटचा प्रश्न. क्वेश्चन नंबर 7. n या कोणत्याही नैसर्गिक संख्येच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे? काय विचारले? सत्य. आता हे जे चिन्ह आहे मोठी संख्या दर्शवते आणि हे संख्या लहान संख्या दर्शवते. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू फॉर एनी नॅचरल नंबर? आता नॅचरल नंबर म्हणजे काय असतो? तर तो असतो 1 पासून सुरू होणारा नंबर. 1 2 3 4 5 6 7, म्हणजे हे काय आहेत? नॅचरल नंबर आहेत. मग याच्यामध्ये मी व्हॅल्यू ठेवतो. आता n स्क्वेअर आणि n क्यूब. समजा मी 2 चा स्क्वेअर केला आणि n क्यूब म्हणजे n सेमच नंबर आहे त्याचा क्यूब केला. 2 चा स्क्वेअर म्हणजे 2 चा वर्ग किती आला? 4. 2 चा घन 8. 8 पेक्षा मोठा असेल का? नसेल. म्हणजे हे विधान कसं झालं? चुकीचं झालं. आता दुसरं विधान बघा. n क्यूब इथं आपण बघू. 2 चा घन किती झाला? तो झाला 8. आणि 2 चा वर्ग किती झाला? तो झाला 4. तर हिथं हे विधान योग्य ठरतं. म्हणजे बी उत्तर आलं पाहिजे. पण थांबा, बी उत्तर येत नाही. काय येत नाही? तर इथं जर मी 1 घेतलं, n च्या जागी 1 घेतलं, 1 चा घन आणि 1 चा वर्ग दोन्ही कसे असतात? समान असतात. त्याच्यामुळं ही कंडिशन करेक्ट आहे. पण कधी? ज्यावेळेस n ची व्हॅल्यू 1 नसेल त्यावेळेस. पण इथं n च्या व्हॅल्यूला 1 ला हे उत्तर तर करेक्ट येत नाही. त्याच्यामुळं हे विधान आपण काय म्हणायचं? चूकच म्हणायचं. पुढचं विधान बघा. इथं n चा स्क्वेअर म्हणजे 2 घेऊया. 2 चा स्क्वेअर आला 4. 4 वजा 8 किती आलं? वजा 4. वजा 4 ही संख्या शून्यापेक्षा कशी मोठी असू शकेल? चूक आहे हे. हे विधान चूक आहे. आणि शेवटी बघा n ची व्हॅल्यू कोणतीही घ्या. 1 2 3 4 5 कोणतीही घ्या. ह्या व्हॅल्यू शून्यापेक्षा मोठ्या आहेत का? तर सगळ्या व्हॅल्यू शून्यापेक्षा मोठ्या आहेत. म्हणजे 100% करेक्ट आन्सर. बघा हे आन्सर करेक्ट आहे. पण ते 100% आहे का? 100% नाही. 100% करेक्ट आन्सर कोणतं आलं? तर ते आलं ऑप्शन नंबर 4. त्याच्यामुळं क्वेश्चन नंबर 7चं उत्तर येते पर्याय क्रमांक 4. तर अशा पद्धतीने स्वाध्याय 1.2 आपला कंप्लीट झालेला आहे. पुढील लेक्चरमध्ये आपण स्वाध्याय 1.3 घेऊन येत आहोत आणि ही सिरीज कंटिन्यू करत आहोत. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.